गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। सिल्लोड नगर परिषदेच्या सभागृहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तालुका स्तरीय नियोजन व आढावा बैठक संपन्न झाली। कृषी विभागाने प्रमाणित बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, तसेच खतांची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। चढ्या दराने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर आणि बोगस साहित्य विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स तयार करावे, तसेच पात्र शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पीक कर्ज देऊन शेतकऱ्यांची कोठेही अडवणूक व पिळवणूक होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी बैठकीप्रसंगी दिल्या। या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अंकिता ताकभाते, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारभारी दिबेकर, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे, सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता रुचिका घोगरे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अभय शेळके, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे, उपसभापती संदीप राऊत, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, राजूबाबा काळे, सय्यद नासिर हुसेन, सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र बापू पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, नानासाहेब रहाटे, शंकरराव खांडवे, सतीश ताठे, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, समी चाऊस, सुदर्शन अग्रवाल, विनोद मंडलेचा, नगरसेवक सुधाकर पाटील, सिद्धेश्वर आहेर, आसिफ बागवान, शेख इम्रान, अशोक बनसोड, सत्तार हुसेन, डॉक्टर फिरोज खान, बबलू पठाण, शेख सलीम हुसेन आदींसह शासनाच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, शेतकरी यांची उपस्थिती होती। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।